3 वर्षाच्या पोरीवर भावना बलात्कार होता, याच्यापेक्षा दुर्दैव गोष्ट आपल्या महाराष्ट्रात नाही. आणि या गोष्टी आपल्याच महाराष्ट्रात चालतात, म्हणजे हे पण दुर्भाग्य आहे आपलं. आता सकाळी तर न्यूज बघितली, सकाळी निघालेलो 10-10:30ची गोष्ट आहे. भावना मोबाईल उघडला तेव्हा सगळ्यात पहिले जी रील आली ना, ती ह्या मुलीची आली. 3 वर्षाची मुलगी आहे भावना, मालेगाव मधली घटना आहे. 3 वर्षाच्या पोरीला भावना बलात्कार झाल्यावर त्या पोरीला ठेचून, दगडाने ठेचून मारलं. आपल्याला नुसतं साधा चाकू जरी लागला तर आपला जीव खालीवर होतो का आई, म्हणून आपण ज्या आपल्या तोंडातून शब्द निघतो, कारण की आपल्याला त्रास होतो. तो विचार करायचा 3 वर्षाच्या पोरीची काय हालत झाली असेल. त्या 3 वर्षाच्या पोरीचा मृत्यू झाला, अक्षरशः तिला दगडाने ठेचून मारून टाकलं त्या नराधमाने, जो असेल तो. कारण त्याला माहिती का, त्याला भीती नव्हती हो, कारण की त्याला माहिती आहे हो कायदा किंवा आपलं पोलीस काहीच वाकडं नाही करू शकत. काय होईल, जास्तीत जास्त 2-3 दिवस बातम्या होतील, त्याच्यानंतर काय नाही, जन्मठेप होईल, मस्तपैकी फाशी बिशी जेव्हा व्हायची होईल. त्यालाही माहिती आहे आपले जे आहे, आपले जर कोर्ट कचेरी याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 10-15 वर्ष जातील, 10-15 वर्ष जगू आपण. हे दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं. आणि एक कटू सत्य तुम्हाला अशी, म्हणजे लय राग येतो, काय करू नाही शकत, पण आपण हे दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं. याच्यावर तुम्हाला कुठल्या न्यूज चॅनल किंवा काय हे व्हिडिओ नाही बनवणार, कारण की त्यांना आता सध्या घेणं देणं नाही. कारण सध्या निवडणुकीचे व्हिडिओ त्यांना दाखवायचे आहेत, कारण निवडणुकीमध्ये त्यांना TRP भेटतोय, पैसा भेटतोय. पण हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच म्हणतो का, जो नराधम त्यांना भेटला तर कायदा हातात घ्या, चालेल, कायदा हातात घेतला तरी चालेल. कारण की जेव्हा आपल्या घरच्यांवर वेळ येते ना, दुर्दैव अशा माणसाला जगायचा अधिकार नाही. तुम्हाला सांगतो, फाशी देऊन काय होणार आहे. आजपर्यंत किती असे केसेस आहेत तुम्हाला सांगतो का, ज्या पोरांवर लहानपणी बलात्कार झालेले असतात, त्या वयाच्या 22-25व्या वयात येईपर्यंत त्यांना न्याय मिळायला एवढे वर्ष लागतात. का तर बाबा बलात्कार म्हणजे त्या कमीत कमी 10 ते 15 वर्ष कोर्ट कचेरी चालते याच्यामध्ये, जेवढं मी ऐकलंय तेवढं. तरी पण आपल्या ह्याच्यात नाही भेटत नाही. आणि बलात्काराच्या गोष्टी असं नाही का आपल्यातनं, म्हणजे तुम्ही रोज जर का केसेस उचलला ना, तुम्हाला एक ना एक केस तुम्हाला भेटत. पण 3 वर्षाची पोरगी म्हणजे काय झालं, ज्या पोरीला काय कळत नाही, काय नाही, विचार करा. जी पोरगी फक्त खेळायच्या निमित्ताने बाहेर गेली असेल, बाबा घरच्यांना वाटलं असेल आपली पोरगी इथंच कुठेतरी, ती पोरगी नंतर भेटत नाही, इकडे तिकडे त्यांना वाटलं असेल जाऊ दे पोरगी येईल असेल, त्यांनी शोधली असेल. पण नंतर विचार करा, अशी घटना ज्यावेळेस घडली त्या आईबापाचा विचार करावं. बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा, पण अशा नराधमाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. आणि फाशी देऊन पण काय होणार नाही हो, तुम्हाला सांगतो. फाशी देऊन काय, जो त्रास त्या पोरीला झाला ना, त्यापेक्षा जास्त त्रास त्या माणसाला झाला पाहिजे, पण हा होणार नाही, कारण की कायदा आपण हातात घेऊ शकत नाही. हे दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं. आणि बलात्कारांसाठी आजपर्यंत ना कुठला कायदा बनलेला नाही, एवढ्या वर्षापासून एवढ्या केसेस होऊन सुद्धा.